हो आता दुसरा हात कुठे धरशील. वा वाऱ्या ग्रेट. बस ससे. वाव. हा रमन सायन्स सेंटरचा पार्क आहे. या इथं पूर्ण सगळं सायन्स रिलेटेड मुलांसाठी खूप आकर्षक आणि एक गार्डन पण आहे. सायन्सचे बरेच एक्सपेरिमेंट्स इथं मुलं करतात आणि मुलं खूप खेळतात. वेट लिफ्ट आ रहा. पप्पा वेट लिफ्ट. वाह 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 सुपर. वाव. वरून येत आहे ते आवाज. वाव. हे काय पण संयुक्त ढोलक आहे ते. कंपाऊंड पेंडुलम. हा टोंगोफोन. थोंगोफोन. थोंगोफोन दोन्ही हात धरून ते वाजवतात. पेंडुलम संयुक्त कंपाऊंड पेंडुलम. हॅमर 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 पेंडुलम. बिरो आहे काय काय बेटा आहे. वॉटर लॅडर पाणी भरतं. वाव वॉटर लॅडर आहे ते. हे काय इकडं डिजिटल सनडायल. काय फिरवते. वाव. सेंट्रीफ्यूगल फोर्स है. हाँ सेंट्रीफ्यूगल फोर्स. सेंट्रीफ्यूगल फोर्स आर्या फिजिक्स. फोर्स सेंट्रीफ्यूगल फोर्स है. रमन सायन्स सेंटर. मुलं खूप एन्जॉय करतात इकडे आणि बरेच सायन्स खेळामध्ये सायन्स शिकू शकता. कलर फिल्टर्स कडे बिरो आला आहे. हो म्युझिकल बार्स. वाव. हो पण इथं बोलायचं कुठे आहे. हा का. ह्या मूर्तीचा इथून तोंडावर जर बोललं तर तिकडे ऑलमोस्ट 200 फूटवर एक मूर्ती आहे. तिकडे त्या मूर्तीला सेम मूर्ती अशी त्याला तिकडे ऐकू येतं. हा पेरिस्कोप आहे. हो डायरेक्ट खालून आपण पाहिलं होते तर हे परिदर्शक म्हणजे तिथं काच लावले आणि तिथून इथून इथून पाहिल्यावर वरचं दिसतं डायरेक्ट. हे समोरचं नाही. हे जे आपण पाहतोय हे समोरचं नाही. हे इथं समोर मिरर नाही पण हे डायरेक्ट वरच्या मिररने दिसते. ते वरती जो आउटलेट आहे त्याचं ते दिसतंय. 1+1 इज लेस दॅन 1 हा एक्सपेरिमेंट आहे इथं. एक अधिक एक एकापेक्षा कमी. ही बोलक्यात तबकडे आहेत या दोघं. तिथे आवाज केला तर दुसरीकडनं तो आवाज येतो. हा रे
हे काय आहे? इम्पॉसिबल ट्रायंगल. तो ट्रायंगल इथून इम्पॉसिबल, हे आहे इम्पॉसिबल ट्रायंगल. या होलमधून तो पूर्ण ट्रायंगल दिसतच नसेल. हा समोरचा ट्रायंगल, हे इम्पॉसिबल ट्रायंगल. लुकिंग थ्रू द होल अँड ऑब्झर्व व्हॉट डू यू सी. हा इम्पॉसिबल ट्रायंगल आहे तो, अशक्य त्रिकोण. ॲक्च्युली हा पूर्ण ट्रायंगल नाही आहे, हा कटलेला ट्रायंगल आहे. आपण जर पाहणार तर हा कटलेला आहे, पण आपण जेव्हा ह्या इम्पॉसिबल ट्रायंगल याच्यामधून पाहणार तर हा ट्रायंगल पूर्ण जुळलेला दिसेल. हे इम्पॉसिबल ट्रायंगल सायन्स चा एक्सपेरिमेंट आहे. स्विंग डेप्थचा एक्सपेरिमेंट आहे. तर ॲक्च्युली आपण दोघं डोळ्यांनी पाहतो म्हणून आपल्याला एकदम सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात, पण जेव्हा आपण एका डोळ्याने जेव्हा पाहणार तर हे परस्विंग डेप्थ, हे जो गॅप आहे तो आपल्याला एक्झॅक्ट कळेल. म्हणून हा एक्सपेरिमेंट सायन्सचा आहे, परस्विंग डेप्थचा. हा इल्युजनचा एक्सपेरिमेंट आहे. लेंथ इल्युजन, लांबीचा भ्रम. हो वाव. हे नागमोडी पाण्याचे कारंजे आहेत. जेव्हा पाणी जे पाण्याचे नागमोडी कारंजे आहेत. आपण आहेत रमन सायन्स सेंटर नागपूरला. रमन सायन्स सेंटरमध्ये फ्रिक्शनचा एक्सपेरिमेंट आहे. इथं 5 ब्लॉक आहेत, ज्याच्यामध्ये स्मूथ ज्याचे फ्रिक्शन कमी आहे त्याला थोडी जास्त पॉवर लागते, आणि ज्याचं फ्रिक्शन जास्त आहे त्याला कमी पॉवर लागते. असा हा एक्सपेरिमेंट आहे. पॅरोट आणि पिंजरा वेगळे आहेत, पण ॲक्च्युली जेव्हा ते फास्ट फिरतात ना तेव्हा पॅरोट पिंजऱ्यामध्ये असा भास होतो. गतिशीलतेमुळे हा एक्सपेरिमेंट असा आहे. वेगळे दोघं बाजू आहेत तरी पण पॅरोट पिंजऱ्यामध्ये असा भास होतो. हा म्युझिकल पाईप स्पायरल आहे, ज्याच्यामध्ये हा राऊंड बॉल मूव्ह करेल आणि प्रत्येक पाईपला, स्पायरल पाईपला एक म्युझिक देऊन जाईल. म्युझिकल स्पायरल पाईप. वाव. आहे साईज वेट इल्युजन. वेगळे साईजचे इथं वेट आहेत. हा डिस्विंग आईजचा एक्सपेरिमेंट आहे. एक आईजला बॉल ब्लॉक केलं आहे आणि एका आईजने आपण पाहतोय इकडनं दिसतंय पण इकडनं काही दिसत नाही. तर जेव्हा आपण डोळे याला लावतो तर इथून आपल्याला क्लिअर एकही दिसत नाही, म्हणून हा आहे डिस्विंग आईज एक्सपेरिमेंट. इकडे आहे रमन सायन्स सेंटरला हे गतिशील शिल्प. हे हवेत फिरतं. हे सनडायल आहे. फक्त जे लोकलचं जे टेम्परेचर राहील, लोकलचा जो लाईट राहील त्याच्यानुसार डे टाईम आपण डिटेक्ट करू शकतो. हे सनडायल आहे. रमन सायन्स सेंटरमध्ये हे एक हिंदुस्तान पिस्टन ट्रेनर 32 एअरक्राफ्ट आहे, ज्याचं वजन 890 किलोग्राम आहे. आणि याचा जो मॅक्झिमम जो स्पीड होता तो होता 265 किलोमीटर. इकॉनॉमिकल क्रसिंग स्पीड आहे 167 किलोमीटर. तर हे ट्रेनिंग पर्पजसाठी वापरलं जायचं. तर हे रिअल जे वापरलं गेलं आहे ते 32 एअरक्राफ्ट आहे. हिंदुस्तान पिस्टन ट्रेनरसाठी वापरलं जाणारं एअरक्राफ्ट हे रमन सायन्स सेंटर नागपूरमध्ये आपण पाहतो आहे. हे ओरिजिनल एअरक्राफ्ट आहे. हा CV रमन सरांचा स्टॅच्यू आहे. चुंबकीय उत्तेजन मेंटेन आहे.
मॅग्नेटिक रिपल हां मॅग्नेटिक रिपल साऊथ पोल नॉर्थ पोल पुढे मॅग्नेटिक रिपल होतं आहे. हे मॅग्नेटचे प्रॉपर्टी दाखवलेलं आहे. हो नॉर्थ पोल रिपल्शन होतं, साऊथ पोल नॉर्थ पोल हे अट्रॅक्शन होतं. त्याच्या बेसिसवर हा एक्सपेरिमेंट आहे मॅग्नेटिक रिपल. डायमंड हो हो हा डायमंड दिसतोय पण ॲक्च्युली डायमंड नाही आहे. डायमंड ॲक्च्युली मध्ये आहे. हा मॅग्नेटिक फील्डचा एक्सपेरिमेंट आहे. चुंबकीय क्षेत्र हे चुंबक आहे आणि त्याच्यापासून ते त्याचं पूर्ण क्षेत्र जातं. त्याचा जो एरिया आहे तो चुंबकीय क्षेत्र दाखवलेलं आहे एक्सपेरिमेंटमध्ये. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र. आपण आहे रमन सायन्स सेंटर नागपूरमध्ये. इकडे मॅग्नेटिक रिवेटेशन म्हणजे चुंबकीय आदानतरण. हा चुंबकीय आदानतरणचा एक्सपेरिमेंट पाहतोय भिरव. चुंबकीय आदानतरण म्हणजे याच्या चुंबकमध्ये त्याच्या डिस्टन्स आहे तरी ते वर्क करते. हा आहे चुंबकीय आदानतरण एक्सपेरिमेंट. वाव या इकडे पण आपण पाहू शकतो चुंबकीय आदानतरण. वरती मॅग्नेट आहे. वाव प्लाझ्मा ग्लोब. हां हे तर आपण पाहिलं आहे प्लाझ्मा ग्लोब. प्लाझ्मा ग्लोब हा पण असाच आहे का? प्लाझ्मा ग्लोब आहे. वाव इथून इलेक्ट्रिसिटी जाते. रायझिंग सर्कल आणि विद्युत कमान. लाईट जाते वरून इलेक्ट्रिसिटी. द ग्रँड शटलचा एक्सपेरिमेंट आहे. भिरव करतोय द ग्रँड शटल. उसळी घेणारी बॉबिन. ग्रँड शटल जम्पिंग डिस्क. हे प्रेस केल्यानंतर लगे ही डिस्क जम्प करते. जम्पिंग डिस्क हे ड्रॉपिंग पॉईंट्स. त्यानंतर आहे क्युरी पॉईंट. क्युरी पॉईंट आहे हा. हे सगळे हे छोटे बटनानं ऑपरेट होतं. स्पायरिंग टॉप हे मिरर मेज आहे. आता आरे विरोध आता आहे. जाऊ मिरर मेज. बिरव सांभाळ. मिरर मेज म्हणजे कन्फ्युजन आहे की आपण कुठे आहेत. हे मिरर मेज आहे. आपल्याला कळत नाही की रस्ता कुठे आहे. सगळीकडे आपल्याला सारखं दिसतंय. राणी हो कुठे मिरर मेज आहे. खाली पाहिल्यावर थोडं कळतंय पण हा ॲब्सोल्युटली मिरर मेज आहे.
हा मिरर मॅचचा खूप छान एक्सपेरिमेंट रमन सायन्स सेंटर नागपूर आहे. आपण पाहतो. हो जा 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 परत जा या परत जा 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 ना कुठून हो का पुढे इकडे रस्ता आहे. बेराव मिरर मेज आहे वरती कळत नाही इकडे काय आहे. कुठे हां बाजू मिरर कुठे काय कळतच नाही. कुठे बेराव आलो ना मिरर मेज बाहेर. खूपच वेगळे एक्सपेरिमेंट आहे इथं. ट्रेशनल मिरर सिमेट्रोस्कोप कालिथिंग मिरर हा कलायडोस्कोप. आम्ही कलायडोस्कोपमध्ये आलो. वाव हे बघा इथं असं चल हो क्या बात. वेगवेगळे डिझाईन कलायडोस्कोप मध्ये तयार होत आहे. हे मॅग्नेटिक पेंडुलम आहे. मिरर सी युअर फिट आपण आपली बॅग पाहू शकतो. हे सिमेट्रोस्कोप